बीडचे जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी जिल्ह्यातील 13 सरपंच तर 418 सदस्यांचं सदस्यत्व रद्द केलं। जात वैधता प्रमाणपत्र वेळेत सादर न केल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिलेत। या आदेशाने राजकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडालेली आहे। 2020 पासून पुढे झालेल्या ग्रामपंचायत सार्वत्रिक आणि पोटनिवडणुकीमध्ये राखीव प्रवर्गातून निवडून आलेल्या अनेक सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांनी जात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्याने सदस्यत्व रद्द करण्यात आलेलं आहे। विकास माने आपले प्रतिनिधी अधिकचे अपडेट देण्यासाठी आपल्याशी जोडले जातात। विकास, बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांचा हा मोठा निर्णय, कारण सरपंच आणि 418 सदस्यांचं सदस्यत्व रद्द करण्यात आलंय। या ठिकाणी आपण पाहू शकतो की 2020 मध्ये जे काही निवडणुका झाल्या होत्या ग्रामपंचायतीच्या अंतर्गत त्यांनी या ठिकाणी आपलं जे काही जात वैधता प्रमाणपत्र असतं ते सादर करणं आवश्यक होतं। मात्र अजून तरी देखील हे जे काही वैधता प्रमाणपत्र आहे ते सादर करण्यात आलेलं आहे। गंभीर दखल जी आहे ती स्वतः जिल्हा विकास, काही तांत्रिक अडचणीमुळे तुमचा आवाज पोहोचत नाहीये, तर महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। 418 सदस्यांना जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांचं सदस्यत्व रद्द करण्याचा हा सगळा प्रकार आहे। सदस्यत्व रद्द केल्याने राजकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडालेली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।